आईस्क्रीम मला प्रचंड आवडतं, पण कफ झालेला आहे. हं. मग त्यावेळेला मी आईस्क्रीम न खाणं आणि कडू औषध घेणं, या 2 गोष्टी मला करायच्या आहेत. याच्यातले आईस्क्रीम न खाणं हे नियमन आहे, संयम आहे आणि कडू औषध घेणं हे श्रेयस आहे. ते माझ्या जिभेला तुष्टी नाही देणार आहे, बरोबर. पण मला आरोग्य देणार आहे. आणि त्याच्या उलट मी जर आईस्क्रीम खाल्लं, तर ते जिभेला छान वाटेल, पण माझ्या देहाचं आरोग्य बिघडवणार आहे. हं. तर श्रेयस आणि प्रेयस आपल्याला चकवत असतात. श्रेयस चकवत नाही, प्रेयस आपल्याला चकवत असतं आणि श्रेयसाकडे जाऊ देत नाही. म्हणून आधी त्या गोष्टींचा निर्णय करून श्रेयसाकडे जायला पाहिजे, तर हे मोक्षविषयक ज्ञान हं. आपल्याला झेपेल. जसं आपण नारळावर ठोकून बघतो, ठण, ठण, ठण पाणी आहे की सुका आहे. तसं शिष्याला गुरु ठोकत असतात, की ह्याचा वारंवार सगळ्यांसमोर अपमान केल्यानंतर सुद्धा ह्याच्या गुरुभक्तीत काही फरक पडतोय का? इहामुत्र फलत्याग सोप्पा आहे शब्द उच्चारायला. हो. पण ज्यावेळेला गुरूंच्या समोर बसतो आणि गुरूंना शरण जाऊन, की आता मी तुमच्या जवळ आलेलो आहे. तुम्ही तारी अथवा मारी दयाळा तुझ्या पादुका न सोडी मी, परमपूज्य आईंची ओवी आहे. हं. तारी अथवा मारी दयाळा तुझ्या पादुका न सोडी मी, ऐशी ज्याची दृढतर भक्ती हरी म्हणतो किंवा गुरु म्हणतो त्याचाच मी. मृत्यूचं रहस्य काय असं विचारलं म्हणजे होय. म्हणजे तिसरा वर हा आहे, की मला मृत्यूचं रहस्य सांगा. हो. मग यमन काय होतं मग पुढे? तसा तो स्नानाला गेलेला असताना ब्रह्मा, विष्णू, महेश तिकडे प्रकट झाले गंगेमधून आणि म्हणाले, की "तुला काय तुझ्या गुरुभक्तीला आम्ही संतुष्ट झालोय. तिघही जण आम्ही एकत्र प्रकट झालोय." तर पहिलाच एक प्रसंग. अशी पहिलीच घटना, की एखाद्या भक्तासाठी आम्ही तिघही एकाच वेळेला प्रकट झालेलो आहे. "काय पाहिजे ते वर मागून घे." तो म्हणाला, "थांबा मी जरा गुरूंना विचारून येतो." आ, ज्यावेळेला त्रैलोक्याचे स्वामी वर द्यायला उभे आहेत, तेव्हा सुद्धा ज्याला गुरुची आठवण येते, तो गुरुचा भक्त. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. आज आपण परत एकदा उदयन महाराजांबरोबर गप्पा मारायला बसलोय आणि या आधीच्या 3 भागांमध्ये आपण अध्यात्म नेमकं का बरं? मी माझ्या प्रापंचिक जीवनात, व्यावहारिक जीवनात मी हरी-हरी का करू? मग उदयन महाराजांचा नर्मदा परिक्रमेचा अनुभव आणि त्यातून म्हणजे तो भाग तुम्ही बघितला असेलच. त्यातून जे काही शिकायला मिळालं ते शब्दात व्यक्त करता येणार नाही असं सगळं. नंतर देवाचं अस्तित्व, आपलं त्याच्याबरोबरचं नातं अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या झोन्समध्ये उदयन महाराजांबरोबर गप्पा मारल्यात. आज उदयन महाराजांचा अजून एक आवडता विषय म्हणजे उपनिषद आणि त्यातल्या त्यात कठोपनिषद. यावर उदयन महाराजांकडून आपण थोडंसं शिकून घेणार आहोत. उदयन महाराज नमस्कार. नर्मदे नर्मदे हर, हर. नर्मदे हर. तुम्ही परत एकदा आम्हाला वेळ दिलात आणि परत एकदा फार खटपट करून आलात. त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तुमच्या समोर बसलं कीच मला ना असं शांत वाटतं आता. अ, तर आपण सुरू करूया लगेच. अगदी. अं, आपण मागेही बोलताना तुमच्याकडनं बरेच वेळा उपनिषदांचा आणि कठोपनिषदाचा हो, उल्लेख आला होता. हो, आपण फोनवर बोलतानाही तुम्ही म्हणाला होतात, की कठोपनिषद तुम्हाला आवडतं खूप. हो. मी जे काही उपनिषदांबद्दल ऐकलंय त्यात मी वेळोवेळी कठोपनिषदाचं नावही ऐकलं, की हे खूप महत्त्वाचं उपनिषद आहे. हो. तर थोडक्यात सांगता का काय आहे कठोपनिषद नेमकं? कृष्ण यजुर्वेदाच्या कठशाखेमध्ये हे उपनिषद येतं. म्हणून याला कठोपनिषद म्हणतात. वेदाचा अंत जिकडे होतो, म्हणजे जे ज्ञान ज्ञात आहे त्याला वेद म्हटलेलं आहे. विद या धातूपासून वेद आलेला आहे. बरं. वेद अंत जिकडे होतो, जेव्हा ज्ञान स्वतःवरच परत येतं, मी कोण? तेव्हा त्याला वेदांत म्हणतात. आणि त्या अच्छा. आत्मस्वरूपाचं वर्णन म्हणजे वेदांत आहे आणि वेदांताचा भाग म्हणजे उपनिषद आहे. बरं. उपनिषद म्हणजे ते गुरुजवळ बसून मी सगळा संसार करत असताना संसाराचं जे काही आहे ते प्रारब्धानुसार आपल्या देहाला करावं लागतं, हे आपण मागे बघितलं. हो. ते करत असताना स्वतःबद्दल विचार करायचा आहे, मी कोण? हं. म्हणजे संतांनी ना आपल्यावर एवढे उपकार केले आहेत, की उपनिषद जर समजून घ्यायची असतील तर संत वाङ्मय वाचायलाच हवं. आणि ते त्यांच्या भूमिकेत जाऊन ज्यावेळेला आपण त्यांचे अभंग गातो, म्हणतो, वाचतो, तेव्हा आपल्याला उपनिषद उलगडायला लागतात. बरं. परमपूज्य आई कलावती देवींनी इतकं सुंदर सांगितलेलं आहे,
कोण मी कैचा आलो कशाला, जाणार कोठे विचार कर की, होईन मी सुखी, होईन मी सुखी. म्हणता ग बाई झाले मी सुखी. मी सुखस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. हे आधीच्या ऋषीमुनींनी उपनिषदांद्वारे आणि संतांनी अभंगाद्वारे आपल्याला सांगितलंय. हम्म. म्हणून वेद ज्ञान जिकडे संपतं तिकडे वेदांत सुरू होतं. बर. हं. म्हणजे आपल्या पूर्ण वेद, उपनिषद, पुराण या सगळ्या भारतीय तत्वज्ञान, आध्यात्मिक चिंतनात उपनिषद हे ह्या जिथे वेद संपले आणि मोक्ष जिथे मी विषयक ज्ञान म्हणजे उपनिषद. अच्छा वेद मोक्ष काय विषय. सांगतात हां. की यज्ञ करा, अमुक फलप्राप्ती करा, तमुक करा, हे करा, ते करा. काय केल्याने काय होतं हे ज्ञान सगळं वेद देतात. पण हे जाणणारा तू आहेस हे उपनिषद सांगतात. हे जे काही मिळवणारा आहेस, मिळवायला काही नाही नाही म्हणत नाहीत. पण हे मिळवणारा तो तू कोण, बरं. हा विचार जागृत उपनिषद करतात. हम्म. म्हणून उपनिषदांचं अनन्यसाधारण महत्त्व आणि त्याला वेदांत म्हटलं जातं. हम्म. हे आता ज्यावेळेला संन्यासाची गोष्ट आली तेव्हा अमृतेशानंद सरस्वती म्हणून काशीमध्ये आहेत. ते म्हणाले, आप संन्यास ले रहे हो तो वेदांत का ज्ञान होणं आवश्यक है. बरं. मी त्यांना विचारलं की वेदांत म्हणजे, तर ते म्हणाले उपनिषद. बरं. उपनिषदात काय, प्रत्येक उपनिषदात काय सांगितलंय की तू आनंद स्वरूप आत्मा आहेस. हम्म. हे जाणणं म्हणजे आता जाणण्यासारखं काही उरलं नाही म्हणून तो वेदांत आहे. एकदा स्वतःला जाणल्यानंतर आता जाणण्यासारखं काही उरलेलं नाही. आणि शंकर महाराज तेच सांगतात ना, मुझे वही जानता है जो खुद को जानता है. त्यांनी उपनिषदाचं सार सांगितलं आपल्याला. हम्म. हा म्हणजे भगवद्गीता सुद्धा उपनिषद आहे असं जे म्हणतात. हो, भगवद्गीतेतही भगवंत हेच म्हणतो की हो, हे सगळं मीच आहे आणि तूही मीच आहे आणि मी ही म्हणजे मी तू तू होय, आणि मी असंच सगळं आहे. होय. बरं. मग म्हणजे ही उपनिषद काहीतरी कथा आहे ना सुरुवातीला? यज्ञ होतो आणि हो. ती काय कथा आहे? उद्दालक नावाचे ऋषी आहेत. म्हणजे हे कठोपनिषद सुरू होतं, ते उद्दालक ऋषी आहेत. त्या उद्दालक ऋषींना एक नचिकेत नावाचा मुलगा आहे. आणि तो ज्ञानी आहे. वेदांचा ज्ञानी आहे तो. तो बघतोय की वडिलांनी यज्ञ सुरू केलेला आहे आणि यज्ञामध्ये जे 4 प्रमुख ऋत्विज आहेत, काय होता वगैरे काही त्याची नावं दिलेली आहेत, ती काय माझी पाठ नाहीत. पण ते 4 मुख्य ब्राह्मण जे आहेत, त्यांना अमक्या प्रमाणात दक्षिणा द्यावी, त्याच्यापेक्षा कमी पुढच्या 4 जणांना द्यावी, असं सगळं ते त्याला त्याचं ज्ञान आहे, लहान असून सुद्धा. आणि तो बघतोय की वडील दान म्हणून अनेक गायी देत आहेत. पण त्या गायी कशा आहेत? तर काहींचे दातच झिजलेले आहेत. आता अच्छा. चारासुद्धा त्या भक्षण करू शकत नाहीत. दूध देऊ शकत नाहीत, गर्भधारणा करू शकत नाहीत, चालण्याची शक्ती नाही. अशा गायी वडील दान देत आहेत. आणि त्यांना त्यावेळेला त्याच्या मनात विचार येतो की दान असं सांगितलेलं नाही. कोण विचार करतंय? तो छोटा लहान नचिकेत. नचिकेत. तो विचार करतोय की हे चुकीचं दान आहे. कारण ज्याच्यामुळे देणाऱ्याला सुख नाहीच मिळणार आहे. कारण जो घेणार आहे तोही दुःखी होणार आहे. कारण त्याला गाय म्हटल्यानंतर मारता येत नाही. त्यावेळेला तर अतिशय पूजनीय मानायचे गायीला, अगदी म्हातारी झाली तरी सुद्धा. त्याच्यामुळे त्याच्यावर उलट भारच पडणार आहे त्या गायींना सांभाळण्याचा. आणि त्या गायींपासून निष्पत्ती काही नाहीये. काही मिळणार नाहीये, म्हणजे ते ब्राह्मण संतुष्ट होणार नाहीत. मग यज्ञाचं फळ कसं मिळेल बाबांना? असा प्रश्न त्याला पडलेला आहे. बरं. म्हणून तो विचार करतोय की यज्ञामध्ये किंवा कुठल्याही वेळेला दान कसं द्यावं? याचं एक परिभाषा आहे की जी वस्तू आपल्याला अत्यंत उपयुक्त आहे आणि जी उत्तम स्थितीत आहे, उत्तम कंडिशनमध्ये आहे, अशी वस्तू आपण दान करायची, की जी दुसऱ्यालाही उपयोगी होईल. म्हणजे आता अगदी बघा कशी आपली म्हणजे मनस्थिती असते.
डीजेसाठी 1-1 लाख, दीड-दीड लाख रुपये देतात लग्नामध्ये. आणि ब्राह्मणांनी जर समजा 20,000 मागितले तर काय काय करतात, फक्त मंत्र तर म्हणतात. मग डीजेवरच न लग्न लावायचं ना, मग ब्राह्मणांना बोलवायचं कशाला? हम्म. नका बोलवू ना. तुमच्यासाठी डीजे इतका महत्वाचा आहे, डेकोरेशन एवढं महत्वाचं आहे आणि विधी तुम्हाला महत्वाचे नाहीत, मग बोलवूच नका. खरं. सत्यनारायणाची पूजा केल्यानंतर जाडे तांदूळ ठेवले जातात तिकडे. जे आपण इडली वगैरे करायची असेल तर दळायला देतो, ते जाऊ दे ब्राह्मणाला. म्हणजे कठोपनिषद खरं तर सुरुवातीचा भाग अतिशय महत्वाचा. नचिकेताला जे कळतंय ते आपल्याला कळत नाही, इतके मोठे झालेले असून. नारळ छोटासा ठेव, ते काय गुरुजीच घेऊन जातात. सुपाऱ्या बारीक ठेवा, त्याला अळी लागली आहे का, त्याला काय लागलंय का ते बघायचं नाही. कुठे काय रोज रोज कुठे पूजा होणार आहे, देऊन टाका कुठल्याही सुपाऱ्या. मग बाबा जातो बाजारामध्ये आणि सांगतो की त्या पूजेसाठी छोट्या सुपाऱ्या द्या. पूजेसाठीच्या छोट्या छोट्या सुपाऱ्या. म्हणजे हे दान होतं का? कठोपनिषद आपल्याला डोळे उघडतं ते पहिल्यांदा इकडे त्या नचिकेताच्या रूपाने, की ज्या गायींचा उपयोगच नाही आहे, त्या बाबा दान देऊन यज्ञाचं फळ कसं मिळणार त्यांना? आणि त्याला असं वाटतं की नाही, काहीतरी बाबांचं चुकतं आणि आता हे आपण पुत्र म्हणून ते सुधारलं पाहिजे. बर. ही भावना त्याच्यामध्ये आहे. वडिलांचं कल्याण आहे त्याच्यामध्ये. ज्याच्यातनं कल्याण होईल ते मी करावं. वडिलांपेक्षा मी शहाणा आहे हा भाव नाहीये त्याच्यामध्ये. त्यामुळे तो काय करतोय, की तो वडिलांना विचारतो, की "बाबा तुम्हाला सगळ्यात प्रिय वस्तू मी आहे की नाही? मी तुमचा मुलगा आहे आणि मुलाचा उपयोग असतो ना शेवटपर्यंत. शेवटी गंगाजल घालायला सुद्धा मुलगा लागतो. मुलगा, मुलगी कोणीही हां. त्याच्यात असं तुम्ही काही म्हणजे लगेच फाटे फोडतात तसं काही फोडू नका. जे तत्व आहे तेवढं लक्षात घ्यायचं आहे. तर मुलगा अतिशय प्रिय का आहे? तर पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्रः. पू नावाच्या नरकातनं जो तारतो. जर आपण पुत्रवंत असू तर पू नावाच्या नरकामध्ये जो पडू देत नाही, पूनी भरलेला, पसनी भरलेला जो नरक आहे त्याच्यामध्ये जो पडू देत नाही, म्हणून पुन्नाम नरकात त्रायते स पुत्रः. पुत्राची डेफिनेशन दिलेली आहे. त्यामुळे तो अतिशय प्रिय असतो, की तो नरकात जाण्यापासून मला तारतोय. माझा अर्धोदयी केल्यानंतर मला उत्तम गती द्यायला सुद्धा तो समर्थ आहे. म्हणून पुत्र अतिशय प्रिय आहे आणि तो मला उपयोगी आहे, ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही दृष्टीने. मग नचिकेता अतिशय बुद्धिमान आहे. तो वडिलांना विचारतो, की "बाबा, प्रिय वस्तू दान करावी म्हणतात, तुम्ही मला कोणाला दान देणार?" वडील पहिल्यांदा दुर्लक्ष करतात, की लहान मुले काय जाऊ देत, त्याच्याकडे कुठे लक्ष देता? दुसऱ्यांदा विचारतो, वडील कामात असतात. "बाबा, मला कोणाला दान देणार आहात?" तिसऱ्यांदा विचारतो, तेव्हा वडील चिडून म्हणतात, "तुला यमाला दान देऊन टाकतो." आई म्हणते नाही का, "जा मर मेले." त्याचा अर्थ मुलांनी मरावं असं नसतो. पण ह्याला लक्षात येतं, तो काय करत असतो, वडिलांचा प्रत्येक शब्द खरा करायचा आहे त्याला. दान दिलं आपल्याला वडिलांनी, यमाला दान दिलं. वडिलांना नंतर पश्चात्ताप होतो, ते अतिशय रडतात. हा जेव्हा निघतो, की मी आता यमाकडे जातो म्हणाला. तुम्ही आता सांगितलंत ना, यज्ञभूमीवर उभं राहून सांगितलंत, की तुला यमाला दान दिलंय, मी जातो तिकडे. आणि यमद्वार शोधत, शोधत, शोधत तो यमाच्या दारामध्ये जाऊन उभा राहतो. इकडे सुद्धा त्या काळची मर्यादा कशी पाळत होते, ते एक मला अतिशय आवडलं, की तो थेट घरात गेलेला नाहीये. तो उंबरठ्याच्या जवळ उभा राहिलाय. अंदाज घेतलेला आहे त्यांनी, यमराज घरात आहेत का? यमाची पत्नी बाहेर आली आहे आणि तिने विचारलं, की "आपण कोण? या आतमध्ये." तर यमराज घरात नाहीत, तर तो हा आतमध्ये जात नाहीये. स्त्री एकटी घरात असताना कुठल्याही याचकाने त्या घरात प्रवेश करू नये, हे शास्त्र त्यांनी तिकडे पाळलेलं आहे. म्हणजे तो ज्ञाता आहे. नचिकेताची प्रत्येक कृती जर आपण अभ्यासली बारकाईने, तर तो किती धार्मिक आहे. तो किती धर्मपालन करतो आहे. हे त्याच्यातनं दिसतं. मग ती म्हणते, की यमराज केव्हा येतील कल्पना नाही. 3 दिवस तो तिकडे वाट बघतोय उंबरठ्यावर. आत जात नाहीये. एखाद्या रक्षकासारखा, पण तिलाही आधार झालेलाच आहे तो. तिलाही आश्वस्त करणार आहे. ब्राह्मण पुत्र आहे तो.
बाहेर बसलेला आहे. 3 दिवस तो उपाशी आहे. तहान, बरं. भूक सगळ्यावर मात करून तो तिकडे बसलेला आहे. 3 दिवसांनी यमराज येतात. तेव्हा त्यांची पत्नी सांगते, की "अहो, एक ब्राह्मण पुत्र येऊन बसलेला आहे आणि आपल्या दारी आलेल्या अतिथीला ताटकळवणं होणं हे पाप आपल्याकडनं घडतंय. तर त्यामुळे तुम्ही त्याची पूजा करा आणि त्याला काय हवंय ते बघा." यमराज येतात बाहेर. बाहेर आल्यानंतर नचिकेताला विचारतात, त्याची पाद्यपूजा करतात यमराज. म्हणजे आपल्या घरी आलेला अतिथी कोण आहे? तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे का? वयाने लहान आहे, ब्राह्मण आहे का? कोण आहे? हे न बघता त्याचं आता पूजा नका करू तुम्ही, पण प्रेमाने या, एवढं म्हणणं तरी आतिथ्य तर असायला. आतिथ्य. तर यमराजांनी तसं आतिथ्य केलेलं आहे, त्याची पूजा केलेली आहे आणि म्हणाले, की "माझ्याकडनं 3 दिवस तुम्हाला वाट बघायला लागली, ह्याबद्दल क्षमा करा." यमराजांनी क्षमा मागितलेली आहे. आणि तुम्ही 3 दिवस वाट बघायला लागल्यामुळे मी तुम्हाला 3 वर देतो. ते वर अच्छा. मागा. बरं. 3 दिवस त्यांनी वाट बघितल्यामुळे 3 वर देतो असं सांगितलं. नचिकेत अतिशय बुद्धिमान होता, की वडिलांनी "जा तुला यमाला दान दिलं" हे रागात म्हटलेलं होतं आणि हा निघून आलेला होता. वडिलांना आता दुःख झालेलं आहे. हं. ही गोष्ट त्याच्या मनाला फार लागलेली आहे. लागलेली म्हणजे काय, की ते म्हणालेत म्हणून आपण निघालोय. आपण त्यांचा शब्द खरा करतोय. पण त्याच्यामुळे आपल्या पित्याला दुःख पण झालेलं आहे. हे तो विसरलेला नाहीये. पण पहिल्या वराने त्याने मागितलं, की वडिलांना ह्या सगळ्या गोष्टींचा विसर पडू दे आणि ते पूर्ववत माझ्यावर प्रेम करू देत. हा पहिला वर मागितलेला आहे. विस्मृतीचा वर पहिल्यांदा मागितलेला आहे नचिकेताने. दुसऱ्या वराने त्यांनी अग्निविद्या घेतलेली आहे यमराजाकडून. बरं. म्हणजे यज्ञ कसा करावा, त्याचं कुंड कसं असावं, त्याचा म्हणजे 9 प्रकारची कुंड कशी असतात, काय असतात, अग्नी कसा स्थापन करावा आणि त्याच्याने यज्ञ कसा सिद्ध करून घ्यावा आणि त्या आपल्याला जे हवं ते कसं काय मागून घेता येईल, ही अग्निविद्या दुसऱ्या वराने यमराजाने नचिकेताला दिलेली आहे. हं. आणि तिसऱ्या वराने ज्याच्यासाठी आपण आता बसलेलो आहोत, तो तिसरा वर म्हणजे मृत्यूचं रहस्य त्यांनी यमराजांकडे मागितलेलं आहे, की नक्की मृत्यू म्हणजे काय? बापरे! बापरे! बरं. हे तुमचा जे दुसरा जो प्रश्न होता त्याचा साधारणतः आपल्याला आपण म्हणजे उत्तर द्यायचा प्रयत्न केला, की नचिकेत आणि यम यांची भेट कशी झाली आणि नक्की काय झालं तिकडे. बरं. तर हा भाग ते यज्ञापासून ते यमाच्या भेटीपर्यंतचा भाग हा प्रथम वल्लीमध्ये येतो. मृत्यूचं रहस्य काय असं विचारलं. म्हणजे होय. म्हणजे तिसरा वर हा आहे, की मला मृत्यूचं रहस्य सांगा. हो. मग यमन काय होतंय मग पुढे? यमराजांनी काय केलं, की तुमच्याकडे हिरा खरेदी करण्याची क्षमता आहे की नाही, हे बघितल्यानंतर जेव्हा हिरा आपल्याला हिरे दाखवतो ना, तोपर्यंत हं. असंच हां, हे बी असं लेटेस्ट फॅशन आहे अमकं करून काहीही माल आपल्याला खपवायचा प्रयत्न हं. करतो. तसंच देवाने सुद्धा केलं. यमदेवाने पण तसंच केलेलं आहे. काय ते मृत्यूचं रहस्य काय करणार आहेस म्हणायला घेऊन? अच्छा. म्हणजे ते अगदी असं, की त्याला काही फारसं इम्पोर्टन्स म्हणजे थोडं नाही. परावृत्त केलं त्याला. हां, परावृत्त करायचा त्यांनी प्रयत्न प्रचंड केला. म्हणाले, "तुला असं करू का? पृथ्वीवरचा सम्राट करून टाकतो तुला. साम्राज्य देतो, पृथ्वीचं राज्य देऊन टाकतो. आणि ते पण आयुष्य मर्यादेपर्यंत. तुला कोणी शत्रू वगैरे काही राहणार नाही. निष्कंटक राज्य देतो तुला. भरपूर राण्या असतील, भरपूर संपत्ती असेल." नचिकेता हसतो म्हणतो, की "नाही, हे नकोय मला. म्हणून हं. तुला उत्तम आरोग्य देतो, अमरांच्या रांगेत तुला बसवतो, स्वर्ग देतो." इहामूत्र फलत्याग म्हणतात त्याला. इह अमूत्र म्हणजे लौकिक किंवा पारलौकिक. या फळाबद्दल विरक्त झालेल्या व्यक्तीलाच आत्मज्ञान मिळू शकतं. हा संदेश या द्वितीय वल्लीच्या सुरुवातीला आपल्याला मिळतो. बरं. अच्छा. म्हणजे ज्याला आत्मस्वरूप जाणायचं आहे, मृत्यूचं रहस्य जाणायचं आहे, मी अमर आहे हे जाणायचं आहे, त्याला आधी ऐहिक आणि नंतर पारलौकिक या दोन्ही गोष्टींचा पूर्णपणे त्याग, पूर्णपणे विरक्त असला पाहिजे तो त्याच्यासाठी. हं. हे प्रथम वल्ली, द्वितीय वल्ली हे काय भाग आहेत आपण का? अध्याय जसे म्हणतो ना, अच्छा, तसे. अध्याय आहेत. हां. बरं. म्हणजे हे द्वितीय वल्लीमध्ये हे परावृत्त केलंय हां, आणि परावृत्त करण्याचा तो प्रयत्न करतो, की "अरे, ह्याच्यापेक्षा हे घे ना, ह्याच्यापेक्षा ते घे ना." जसं तुम्ही दुकानात गेल्यानंतर साड्या दाखवणारे हे म्हणतात, "अरे, इससे भी ये ले लो, ये ले." कारण त्याला ते संपवायचं असतं.
आणि हे मूळ जे आहे ते राखून ठेवायचं असतं. तसं यमराजांनी पण ते केलेलं होतं. पण नचिकेत काही बदला नाही. नचिकेत बदला नाही. हीच विरक्ती आहे. हम्म. यालाच म्हणजे काल आम्ही गप्पा मारत असताना सुद्धा परमपूज्य आईनी नित्योपासनेमध्ये सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, की ज्याला खऱ्या सुखाची खरी ओढ आहे, त्यांनी प्रार्थनेमध्ये ऐहिक किंवा पारलौकिक सुखाचा तिळमात्रही हेतू नसावा त्याच्या प्रार्थनेमध्ये. म्हणजे ह्या सर्व गोष्टी म्हणजे अगदी स्वर्ग जरी म्हटला, तरी मटेरिअलिस्टिकच आहे. हम्म. त्यामुळे त्याबद्दल सुद्धा आसक्ती नको, तेव्हा मोक्षाचं ज्ञान मिळू शकतं. मोक्षाची आसक्ती सुद्धा आसक्तीच का? मोक्षाची आसक्ती म्हणजे मोक्ष ही स्थिती आहे, ती मिळवायची. आसक्ती होऊ शकत नाही त्याला. नाही म्हणजे मी जर म्हणजे आता कदाचित आपल्या उपनिषदांचा विषय नाही राहिला, पण प्रार्थना म्हणताना मला मोक्ष मिळू दे, हं. अशी जर मी प्रार्थना करत असेन, हो. तर मग ती पारलौकिक आसक्ती झाली का? नाही झाली. नाही झाली. कारण का बंधनातून सुटणं ही आसक्ती नाहीये. हां. बरं. आता आम्ही बांधला गेलोय, देहबुद्धीने बांधला गेलोय. हं. हे जे बंधन आहे हे सुटावं, ही स्वाभाविक इच्छा आहे. अच्छा, अच्छा. ही आसक्ती नाहीये. बरं, बरं. बरं. ओके. मग काय नचिकेतनी काय केलं पुढे? तो म्हणाला, की मला ह्याच्यातलं काहीही नको. मला तुम्ही त्या परमेश्वराचं ज्ञान द्या, की जे जाणल्यानंतर मीच तोच मी. ही स्थिती मला प्राप्त होईल. त्यासाठी यमराज म्हणतात, तो सर्वव्यापी आहे. परमेश्वर सर्वव्यापी आहे. पण शुद्ध बुद्धी ज्याची आहे त्यालाच त्याचं दर्शन होतं. बरं. आता इथे खरी साधना सुरू झाली. शुद्ध बुद्धी म्हणजे काय? हं. ज्या बुद्धीमध्ये कुठल्याही आकांक्षा नाहीत, कुठलेही पूर्वग्रह नाहीत, ती शुद्ध बुद्धी आणि तीच त्या परमेश्वराचं आकलन करू शकते. हं. म्हणजे कसं तर एक खूप सुंदर कथा आहे. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याची गाय व्याली आणि तिला वासरू झालं. वासरू झाल्यावर ते कोवळं दूध वासरानी भरपूर प्यायलं आणि ते पचायला कठीण असतं ना, जे चीक दूध असतं गाईचं, हो, म्हशीचं. हो, हो. तर ते प्रमाणाच्या बाहेर जर वासरानी प्यायलं तर वासरू मरतं. पोटात ते दूध फुगतं आणि पोट फुगून ते वासरू मरतं. त्याप्रमाणे तसं झालं. त्या शेतकऱ्याचं जे वासरू होतं ते मेलं. मग तो दोरीला ते बांधून त्याचं शव ओढत-ओढत घेऊन चाललेला होता. त्यावेळेला तशीच पद्धत होती. आता म्हणजे देऊन टाकायचं आता. गावाबाहेर जे लोकं हं. राहतात, हं. त्यांना ते देऊन टाकायचं. म्हणून तो चाललेला असताना एकाने विचारलं, "काय हो, काय झालं? वासरू कसं काय मेलं?" तर म्हणाले, "अ, गाय व्याली, कोवळं-कोवळं दूध प्यायलं वासरानी आणि वासरू मेलं. पोट फुगलं आणि वासरू मेलं." एवढं डिटेल पहिले 2-4 जण जे भेटले त्यांनी सांगितलं. आपण पण आपल्या घरी कोणी गेल्यानंतर "काय कसं झालं हो?" मग सवयी. त्या तारखेपासून सांगायला हं. सुरुवात करतो. तसं तो उत्साह पहिले दिवस दुसऱ्या दिवशी असतो. तिसऱ्या दिवसापासून आपण त्याच्यात कट करायला लागतो, की हे काय काही नाही सगळी हो कथा ते सांगून. हां. हॉस्पिटलमध्ये गेले आणि गेले. एवढंच सांगतो आपण. व्यवस्थित होते, हॉस्पिटलमध्ये गेले आणि गेले. तसं त्याला पण सांगायचा कंटाळा. सारखं काय सांगायचं, की मग आणि गावातली लोकं ते विचारायचं थांबेनाच. जो भेटेल तो, "काय हो, काय झालं? काय हो, काय झालं?" एक आंधळा बसलेला होता एका झाडाखाली आणि यांचा संवाद चाललेला होता त्या वासरासंबंधी. आता हा सांगून कंटाळलेला होता शेतकरी. एका माणसाने विचारलं, "काय हो, काय झालं?" "काही नाही हो, दूध प्यायलं आणि मेलं." चालला पुढे. आंधळ्याने एवढं ऐकलं, की हां, दूध प्यायलं आणि मेलं. मग त्यांनी विचारलं, "काय हो, जरा या इकडे." शेतकरी गेला निघून. जो विचारणारा होता त्याला बोलावलं. "ते दूध दूध म्हणजे काय असतं? कसं असतं दूध?" तर हा म्हणाला शहाणा होता तो. तो म्हणाला, "दूध पांढरं असतं." आता जो जन्मांध आहे, त्याला पांढरं कसं कळणार? कळेल का? "पांढरं म्हणजे कसं हो?" म्हणाला. तर बापरे! "पांढरं म्हणजे बगळ्यासारखं." अरे बापरे! हं. आता जो आंधळा आहे, ज्याला पांढरा रंग माहीत नाही, त्याने बगळा पाहिला नाही, त्याला बगळा कसा कळणार? म्हणजे बगळा कसा असतो? म्हणाला, "हां, हा आंधळा आहे ना?" मग त्याने असा हात केला. हं.
बगळा हा असा असतो. हं. मग हां, असा वाकडा-तिकडा मग तो घशात अडकणारच की वाकडं-तिकडं दूध घशात अडकलं आणि त्याच्यामुळे वासरू मेलं असणार. अच्छा. वासरू म्हणजे कसं आहे तेही त्याला माहीत नसेल, पण ते गिळलं त्याने दूध आणि तो मेला, एवढं तर कळलं त्याला. मग ते असं वाकडं-तिकडं म्हणजे ही विपरीत बापरे! खरंय. हं. विपरीत कल्पना झाली. मूळ काय आहे? दुधाचा आणि त्या बगळ्याचा काही संबंध नाही. त्याप्रमाणे ते आत्मस्वरूप कळण्यासाठी आत्मस्वरूप अनुभवलेलीच व्यक्ती पाहिजे. इतरांनी त्याचं वर्णन करायची सुरुवात केली, तर विपरीत भावना होऊन भलत्याच गोष्टीला आत्मस्वरूप समजायला लागतो. हं. म्हणून सांगणाऱ्याची बुद्धी सूक्ष्म पाहिजे, ऐकणाऱ्याची लालसा खरी पाहिजे, त्याचं पुण्यही तेवढं पाहिजे, शुद्ध बुद्धी झालेली असली पाहिजे. हं. आणि हे ज्ञान कोणाला मिळतं? म्हणजे मगाशी आपण जे म्हटलं, की जो इहामूत्र फलत्याग केलेला आहे ज्यानी, ऐहिक आणि पारलौकिक सुखाचा तिळमात्रही हेतू नसेल. ती योग्यता पहिल्यांदा त्यांनी सांगितलेली आहे, की ती योग्यता पाहिजे. हे ज्ञान ऐकण्यासाठी ती योग्यता पाहिजे. याच्या बाबतीत एक फार सुंदर चिनी लोककथा आहे आणि ती मला फार आवडते, की जी संतांच्या सगळ्या बोधाला लागू होते. संत आपल्याला बोध का करत नाहीत? आत्मबोध का करत नाहीत? ते फक्त सांगतात, "हरिनाम घ्या, अमकं करा, तमकं करा, हा यज्ञ करा, ते अमकं करा." एवढं सांगतात. पण ते थेट का सांगत नाही? कारण आपली अजून तेवढी योग्यता नाही. हं. एक शेतकरी असतो आणि त्या शेतकऱ्याला एक मुलगा असतो. तर तो शेतकरी बघतो, की आपला मुलगा आता 16-17 वर्षाचा झालेला आहे. जाणता झालेला आहे चांगला. तर आता आपण त्याला बोध करण्याची वेळ आलेली आहे, हे त्या बापाला जाणवतं. म्हणून तो शेतकरी काय करतो, बायकोला सांगतो, मुलाशी काही बोलत नाही. बायकोला सांगतो, की "मी रोज ह्याला ₹1 देईन. हा ₹1 तू घ्यायचास त्याच्याकडनं. त्याला जेवायला वाढायचंस आणि नंतर तो रुपया चुलीमध्ये टाकून द्यायचास." तर ठीक आहे म्हणते. बायको पण ऐकणारी असते. तिला माहिती असतं, की नवरा आपला चांगला विचार करणारा आहे. मुलाला काय तो आपल्या वडिलांकडनं ₹1 घेतो, आईला देतो. आई जेवायला वाढते. आई त्याच्यासमोरच तो ₹1 चुलीमध्ये टाकते. असं महिनाभर चालतं. महिनाभर चालल्यानंतर वडील म्हणतात, "बाळा, पैसे संपले रे माझ्याकडचे सगळे. आता तू असं कर, बाहेर जा, थोडं कमव, ₹1 आण, आईला दे आणि जेवायला बस. कारण हं. माझ्याकडचे पैसे संपलेत आता." हं. दिवसभर राबून कसाबसा तो ₹1 मिळवतो. कोणी 2 पैसे, कोणी 4 पैसे, कोणी 4 आणे असं करता रुपया मिळवतो. थकला भागलेला असा घरी येतो आणि आईच्या हातात ₹1 देतो. "आई भूक लागली गं, वाढ." आई वाढते आणि तो रुपया ती आता चुलीत टाकणार. त्या क्षणी "नको गं, टाकू नकोस, हां. टाकू नकोस." वडील म्हणतात, "हे घे तिजोरीच्या चाव्या. आपल्याकडे अमाप हां. द्रव्य आहे. तुला त्याची किंमत कळली आहे ना आता त्या रुपयाची, आता तू तिजोरीचा अधिकारी झालास." त्याप्रमाणे सद्गुरू किंवा यमराज या कठोपनिषदामध्ये यमराज यमराज. आणि आपल्या साधनेमध्ये आपले सद्गुरू भरपूर प्रलोभनं येऊ देतात. हं. पॉडकास्टमध्ये पाठवतात बोलायला. प्रसिद्धी किती मिळते आणि त्याच्यात किती अडकला आहे. 90K. हो. लोकं ते कौतुक बघून काय करतायत, वाटतं आतमध्ये? कौतुक करतायत, नावं ठेवतायत, प्रश्न हे करतायत. बरोबर. तर या सगळ्याचा खरोखर मनापासून जो त्याग करेल, तो ज्ञानाचा अधिकारी होईल. असं यमराज आपल्याला कठोपनिषद म्हणून कठोपनिषद मला फार आवडतं. म्हणजे अजून माझा अभ्यास खूप व्हायचा आहे त्याच्यावर. बरं. नाही का, आता माझी सुरुवात आहे खरं सांगायचं तर. बरं, बरं. जरी इतकी वर्ष झालेलं असं तुम्हाला पांढरे केस वगैरे दिसत असतील, तरी खरा परमार्थ समजायला फार उशीर झालेला आहे. बरं. एवढं एवढं लक्षात आलं तरी पुरेसं आहे. आता तरी सिरियसली अभ्यास होईल. तर इहामूत्र फलत्याग हं. ज्या जो करू शकतोय, ज्याची तेवढी विरक्ती झालेली आहे, याचं दुसरं उदाहरण संदीपकाचं आहे. म्हणजे एक धौम्य ऋषींचा शिष्य होता संदीपक. धौम्य ऋषीने सांगितलं, की आता मला गलत गोष्ट होणार आहे आणि नंतर माझ्या शरीराकडे बघणं सुद्धा तुम्हाला किळसवाणं वाटेल. त्यामुळे ज्यांना घरी जायचं त्यांनी गुरुकुल सोडून घरी जायला हरकत नाही. आमच्यासारखे होते ते पटापट गेले. काय नाही मला काय एरवी राहिलो असतो. पण काय घरी जरा थोड्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत माझ्या.
थापा मारण्यात आपण एकदम माहीर असतो. तसे सगळे शिष्य निघून गेले. संदीपक मात्र म्हणाला, "गुरुजी, मी तुमच्याबरोबर काशीला येणार." म्हणाले, "अरे वेडा आहेस का? मी इतका घाणेरडा दिसणार आहे कुष्ठरोगामुळे हं. आणि माझ्या अंगातनं सतत पू वगैरे वाहत राहणार आहे. तुला रोज साफ करायला लागेल ते. नको येऊस बाळा, जा घरी छानपैकी आनंदात राहा. मुलं-बाळं होतील तुला. छान संपत्तीयुक्त आयुष्य घालवशील." नाही म्हणाला, "मला नकोय ते. पण तुमची सेवा हवी आहे." ऐहिक सुखाचा त्याग केला पहिल्यांदा. हं. गुरूंबरोबर गेला तिकडे काशीला. कर्मधर्म संयोगाने गुरु परीक्षेसाठी केलं किंवा त्यांचं प्रारब्ध असं काही नसतं संतांचं, पण शिष्यांच्या परीक्षेसाठी ते करतात. त्याप्रमाणे त्यांना तो कुष्ठरोग झाला. अतिशय किळसवाणे दिसायला लागले. वारंवार पुसून सुद्धा कापडं खराब व्हायला हं. लागली. अ, वास यायला लागला त्यांच्या शरीराला. तरीसुद्धा संदीपक अतिशय प्रसन्न मनाने गुरूंची सेवा करत राहिला तिकडे. आणि ती सेवा करता, करता, करता गुरूंचा आशीर्वाद मिळत होता का? नाही, रोज शिव्या-शाप मिळत होते. बरं. होय. त्याला म्हणत होते, "तुझ्या सेवेत जरा फरक दिसतोय आता. कंटाळलास का? जा घरी निघून." आई गं! बापरे! भिक्षा आणली तर म्हणायचे, "हे तू ताकच आणत नाहीस हल्ली. तू येताना एवढा प्रसन्न दिसतोस, खाऊन आलास का बाहेर?" आता त्यांना माहिती होतं, की हा आपल्याला दिल्याशिवाय पाणीसुद्धा पित नाही. आणि शिष्यालाही माहिती होतं, की गुरूंनाही माहिती आहे. तरीसुद्धा गुरु ज्यावेळेला वाघबाण असे हं. सोडतात, त्यावेळेला शिष्य किती तयार झालाय. जसं आपण नारळावर ठोकून बघतो, ठण, 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 पाणी आहे की सुका आहे. तसं शिष्याला गुरु ठोकत असतात, की ह्याचा वारंवार सगळ्यांसमोर अपमान केल्यानंतर सुद्धा ह्याच्या गुरुभक्तीत काही फरक पडतोय का? इहामूत्र फलत्याग सोप्पा आहे शब्द उच्चारायला. हो. पण ज्यावेळेला गुरूंच्या समोर बसतो आणि गुरूंना शरण जाऊन, की "आता मी तुमच्या जवळ आलेलो आहे. तुम्ही तारी अथवा मारी दयाळा तुझ्या पादुका न सोडी मी." परमपूज्य आईंची ओवी आहे. हं. "तारी अथवा मारी दयाळा तुझ्या पादुका न सोडी मी, ऐशी ज्याची दृढतर भक्ती, हरी म्हणतो किंवा गुरु म्हणतो त्याचाच मी." हं. तर त्या धौम्य ऋषींनी ती परीक्षा त्याची घेतली आणि तो त्यांची सेवा करत होता छानपैकी. रोज गंगेवर स्नान गुरूंनाही घालत होता, आपणही करत होता. गुरूंना आणून ठेवायचा, मग परत स्वतः स्नानाला जायचा. तसा तो स्नानाला गेलेला असताना ब्रह्मा, विष्णू, महेश तिकडे प्रकट झाले गंगेमधून आणि म्हणाले, की "तुला काय तुझ्या गुरुभक्तीला आम्ही संतुष्ट झालोय. तिघही जण आम्ही एकत्र प्रकट झालोय." तो पहिलाच एक प्रसंग. अशी पहिलीच घटना, की एखाद्या भक्तासाठी आम्ही तिघही एकाच वेळेला प्रकट झालेलो आहे. काय पाहिजे ते वर मागून घे. तो म्हणाला, "थांबा मी जरा गुरूंना विचारून येतो." आ. ज्यावेळेला त्रैलोक्याचे स्वामी वर द्यायला उभे आहेत, तेव्हा सुद्धा ज्याला गुरुची आठवण येते, तो गुरुचा भक्त. बापरे! संदीपक अगदी आनंदाने येतो. धौम्य ऋषींना म्हणतो, "महाराज, त्रिदेव आलेत. वर मागा म्हणतायत. मी कुष्ठरोग बरा करायला सांगू का तुमचा?" गुरु म्हणतात, "तुला माझा कंटाळा आलाय का? मला तुझा देव नकोय, धर्म नको, काही नकोय. तुला कंटाळा आला असेल तर तू जा घरी." गुरु हो नाही म्हणत आहेत, काहीही म्हणत नाहीत, जा म्हणत नाहीयेत त्या देवांकडे. राहू दे, देव तिष्ठत उभे राहतील. मी माझ्या गुरूंजवळच राहीन. त्या क्षणी सुद्धा जो गुरुला सोडत नाही, तो गुरुचा बेटा. बापरे! देव तिष्ठत ठेवले आहेत आणि त्यानंतर काही वर्ष अजून परीक्षा घेऊन गुरूंनी संदीपकाच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला पूर्ण ज्ञान जे नचिकेताने यमराजांकडे मागितलं तेच ज्ञान गुरूंनी त्याला दिलं. मृत्यूचं रहस्य सांगितलं, की मरणारं शरीर आहे, अमर आत्मा तो तू आहेस. या सगळ्या पलीकडचं जे काही आहे, जे शाश्वत आहे, ते शाश्वत तू आहेस. हं. ते ज्ञान संदीपकाला दिलं. ते दिल्यानंतर तो परिपूर्ण झाला. गुरूंनी आपला अवतार वगैरे संपवला नंतर. आणि त्या संदीपकाकडे त्रिदेव पुन्हा आले आणि विष्णू आले आणि म्हणाले, की पुढच्या अवतारात मला आपला शिष्य करून घ्या. संदीपकाचा त्यावेळेला ते संदीपनी ऋषी झाले आणि श्रीकृष्ण परमात्मा आ! त्यांचा शिष्य म्हणून आला. इहामूत्र फलत्याग त्यांनी ऐहिक तर सगळं सोडलेलंच होतं, पण देव वर द्यायला आले, तर ते वर सुद्धा त्यांनी त्याच्याकडेही पाठ फिरवली. देवांनाही तिष्ठत उभं केलं आणि केवळ गुरूंची एकनिष्ठ राहिला. तोच या ज्ञानाचा कठोपनिषदाच्या ज्ञानाचा अधिकारी आहे. बापरे!
मग म्हणजे मग काय होतं पुढे म्हणजे प्रलोभनं दाखवली, होय. पण नचिकेत काही बदला नाही हं. आणि मग पुढे प्रश्नोत्तरं आहेत का? मग सगळी प्रश्नोत्तरं आहेत, की आत्मस्वरूप कसं आहे, यमराज त्याला सांगत आहेत आणि ते सगळ्या संतांनी जे सांगितलेलं आहे, ते आत्मज्ञानाचाच उपदेश संपूर्ण तो यमराजांनी त्याला केलेला आहे, की तू म्हणजे अगदी सोप्या शब्दात शंकराचार्यांनी स्तोत्र केलेलं आहे, की मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायू चिदानंदरूपा शिवोहम शिवोहम, शिवोहम. शिवोहम. ह्याच पद्धतीचा उपदेश यमराजांनी नचिकेताला करून त्याला कृतकृत्य केलंय आणि ही घटना प्रत्यक्ष घडलेली आहे हिमालयामध्ये. हो का? त्यामुळे ते स्थानही आहे. नचिकेत तलाव सुद्धा आहे तिकडे. बरं. ज्या तळ्याच्या काठी तो होता, यमद्वार तिकडे आहे. मागच्या एका आपल्या पॉडकास्टमध्ये थोडासा उल्लेख त्याचा हो. केलेला होता, की त्या ठिकाणी गेल्यानंतर खरोखरच चित्तवृत्ती म्हणजे कुठेही त्या वृत्तीमध्ये चलबिचल होत नाही, असं ते ठिकाण आहे. कारण तिकडे नचिकेताची मूर्ती आहे. बरं, नचिकेताचं मंदिर आहे. बरं. अ, काय होतो हा संवाद यात काही सांगू शकाल आम्हाला, की प्रश्नोत्तर काय आहेत? किंवा अ, आत्मस्वरूपाविषयी सगळं आहे. हां. आता आपण त्याच्यासाठी काय करूया ना, की एक-एक श्लोक घेऊ. हो. म्हणजे पुढच्या जेव्हा केव्हा आपला योग येईल त्यावेळेला आणि चालेल. त्या श्लोकानुसार त्याचं विवरण सांगत जाईल. कारण कठोपनिषद माझं पाठ नाही. अर्थात. म्हणजे हं, हं. पाठ अजून झालेलं नाही. हां, पण तुम्हाला जो काही त्याचा हां. हे आठवतो. मग तू त्यांनी विचारलं, "मी कोण आहे?" हं, हे ओळखल्याशिवाय म्हणजे स्वतःला ओळखल्याशिवाय तुला त्या परमात्म्याला ओळखता येणार नाही. हं. शंकर महाराज पण मगाशी म्हटलं ना, की हो, "मुझे वही जानता है जो खुद को जानता है." बरोबर. तर स्वतःला ओळखण्यासाठी काय-काय करावं लागेल, कशा रीतीने विचार करावा लागेल, ह्याच्यासाठी नेती-नेती मार्ग म्हणजे हे मी नाही, ते मी नाही, ते मी नाही. हं, मग मी कोण आहे? तर आचार्यांनी जे निर्वाण षटकात शेवटी सांगितलेलं आहे, त्या कन्क्लुजनला शेवटी तो येतो. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुत्वाच सर्वत्र सर्वेंद्रियाणां न चासंगतं नैव मुक्तिर्न मेया चिदानंदरूपः शिवोहम शिवोहम. हं. ह्या अवस्थेला तो येतो आणि त्याच्यामध्ये त्यांचा सगळा तो यम आणि नचिकेत यांचा संवाद ह्या विषयाला धरूनच आहे. बरं. तो आपण डिटेल केव्हा तरी बघूया. हो, हो, हो. अं, हे आत्मरूप म्हणजे हां, म्हणजे तुम्ही म्हणताय तसं, की हां, मला आत्मरूपाचा बोध होणं म्हणजे मला हे कळणं, की शिवोहम, शिवोहम. हो. या सर्वाचा आधार मी आहे. हं, मी म्हणजे आत्मा. सगळं विश्व जे नटलेलं आहे, ते माझ्या आधाराने आहे. हे आपल्याला पटत नाही. कारण हं. का आपण मी म्हणजे देहातलाच समजतो. हो. पण अहम निर्विकल्पो निराकार रूपो. हं, ज्याच्यात विकल्प नाहीत, ज्याला आकार नाही, ते आनंद स्वरूप जे तत्व आहे, ते मी आहे. हं, सध्या आम्ही मी कोणाला म्हणतो? देहाला हं, म्हणतो. देहाच्या पलीकडे तू आहेस. हं. त्याच्यासाठी ते रथाचं हे त्याने दिलेलं आहे रूपक कठोपनिषदामध्ये, की 10 इंद्रियांचा रथ आहे. चालवणारा जो आहे, तो तू आहेस. बरं. एक बंगाली अभंग आहे, शकोली तुम्हारी इच्छा. त्याच्यामधलं दुसरं कडवं अगदी हे कठोपनिषदाचं सार सांगतं आपल्याला. बरं. काय आहे ते तो अभंग? आम्ही যন্ত্র তুমি যন্ত্রী আমি ঘোর তুমি ঘরণী আমি যন্ত্র তুমি যন্ত্রী আমি ঘোর তুমি ঘরণী আমি রথ তুমি রথী যেমন চালাও তেমনি চালি সকলি তোমারই ইচ্ছা ইচ্ছাময়ী তারা তুমি তোমার কর্ম তুমি করো মা লোके बोले कोरे आम्ही. तुझं कर्म तूच करतेस. हं, आम्ही जॉन्त्र, तुम्ही जॉन्त्री. आम्ही यंत्र आहोत. यंत्र चालवणारा तू आहेस. हं, आम्ही घोर, तुम्ही घोरोनी. आम्ही घर असू, तर तू गृहिणी आहेस. हं, गृहिणीमुळे घर घर चालतं. हं.
किती पुरुषसत्ताक म्हटलं तरी सुद्धा किचनमधनं जो निर्णय येतो तो फायनल असतो. करेक्ट. सीतामाईंनी 50 वेळा सांगितलं, "नाही मला कांचन पाहिजे, पाहिजे, पाहिजे." एवढा तो ज्ञानीत, "अगं तो मारीच आहे, मारीच आहे." ते काय मला माहीत नाही, मला ते पाहिजे. रामाला सुद्धा जावं लागलं होतं. आम्ही घोर, तुम्ही घोरोनी. गृहिणीमुळे घर चालतं. आम्ही रथ, तुम्ही रथी. हम्म. आम्ही रथ आहोत, तू तू सारथी सारथी आहेस. आहेस. जेमून चालाव तेमनी चाले. तुझी जशी इच्छा असेल, तुला जिकडे जायचंय तिकडे हा नेणं हे आमचं काम आहे. हम्म. त्याप्रमाणे 10 इंद्रियांचा हा जो रथ आहे, हम्म. हा रथ चालवणारा आत्मा तू आहेस. हम्म. आता महाभारताचं श्रीकृष्णाचं स्थान लक्षात येईल. तो हम्म. सारथी आहे. युद्ध करणारं अर्जुन हे मनाचं प्रतीक आहे. पण सगळे जे काही अ, लगाम कृष्णाच्या हातात आहे. हम्म. हम्म. म्हणजे आत्म्याच्या हातात आहेत. हेच रूपकात्मक कठोपनिषदात मांडलेलं आहे. ते बर प्रश्नोत्तर स्वरूपात त्यांनी सुंदर सांगितलेलं आहे. बर म्हणजे कसं तर अ, हाच भाग परमपूज्य आईंच्या बोधामृतामध्ये येतो. बोधामृतामध्ये जीवबा आणि ब्रह्मानंद संवाद म्हणून आईंनी दिलाय. हाच नचिकेत आणि यमराजाचा संवाद आहे. पहिल्यांदा जीवबा येतो. जीवबावरनं लक्षात येतं की ही रूपकात्मक कथा आहे. जीवबा म्हणजे आपण. ब्रह्मानंदाकडे जातो. जीवबा म्हणजेच नचिकेत. ब्रह्मानंद स्वरूप यमराज. हम्म. यांच्यात जो संवाद आहे तो असा की तो येतो आणि विचारतात की तू कोण आहेस? तो सांगतो की मी देह आहे. हम्म. मग विचारतात की गाढ झोपेत हा देह कुठे होता? ज्याला हम्म. तू देह म्हणतोस, गाढ झोपेत कुठे होता? स्वप्नात हा देह कुठे होता? हम्म. स्वप्नामध्ये तू डोंगर चढलास, स्वप्नामध्ये तू ज्या काही लीला केल्यास त्यावेळेला ते प्रत्यक्ष होतं. स्वप्नामध्ये तू रडलास तर त्यावेळेला अश्रूसुद्धा तिकडचे खरेच वाटले होते. तेव्हा ते खरं होतं. इकडे हे खरं म्हणतोस. गाढ झोपेत हे दोन्ही नसतं. मग तू कोण? हम्म. तो विचार करतो की आता मला लक्षात आलं की म्हणजे हात, पाय इत्यादी त्याने म्हणजे ते हे आहेत की ह्यांनी युक्त देह तो मी नाही. हम्म. मला असं वाटतं मन मी असणार. हम्म. तर ते विचारतात की माझ्या मनाला समाधान नाही. असं म्हणतोस तेव्हा मी मन म्हणतोस का? हम्म. माझ्या मनाला समाधान नाही. माझं कशाला म्हणतो आणि मी कशाला म्हणतो हा डिफरन्स समजावून सांगण्यासाठी कठोपनिषद आहे. वाह! बर बापरे! माझ्या मनाला समाधान नाही म्हणजे मन वेगळं आहे आणि मी वेगळा आहे. होय, हो, पण माझ्या बुद्धीला पटत नाही ना, काय करू? काय म्हणालास? माझ्या माझ्या बुद्धीला. बुद्धीला. म्हणजे बुद्धी तू नाही आहेस, बुद्धीचाही साक्षी तू आहेस. हम्म. आत्ता माझ्या चित्ताला शांतता वाटली. चित्तही. तुझ्या चित्ताला शांतता वाटली म्हणजे तू चित्तही नव्हेस. हम्म. मग शुद्ध अहं. हां. आता काहीच सांगता येत नाही. काही सांगता येत नाही, ते तू आहेस. म्हणजे माझ्या आत्म्याला पण हे आपण जनरल टाकून देतो माझ्या आत्म्याला. माझ्या आत्म्याला मीच आत्मा मीच आहे. आत्मा आहे, पण आपण म्हणताना ते असं म्हणतो. हां. माझ्या आत्म्याला असेल तर आत्मा वेगळा आणि मी वेगळा मी होईल ना. वेगळा होणार बरोबर. मग ते म्हणजे आत्मस्वरूप कसं होईल? आत्मा म्हणजेच मी. हम्म. माझा मी. असं नाही म्हणत ना, मीच. हम्म. आणि हेच चोडाला पण सांगते. हेच हेमलेखा पण सांगते हेमचोडाला, हम्म. की बघायचं आहे की मी कशाला म्हणतोय आणि माझं कशाला म्हणतोय. माझं राज्य म्हटल्यानंतर राज्य मी नाही. माझा महाल म्हटल्यानंतर महाल मी नाही. तसं माझा देह म्हटल्यानंतर देह मी नाही. माझं मन म्हटल्यानंतर मन मी नाही. हे सगळं कट ऑफ केलं की ह्याला नेती मार्ग म्हणतात, की हे मी नाही, हे मी नाही. हेच एक निर्वाण षटक जर समजलं ना, कठोपनिषद सहज समजतं. अच्छा अच्छा. आचार्यांचं निर्वाण हो षटक. हो. हे मी नाही, ते मी नाही करत, 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 कट करत जायचं आहे आणि मग जिकडे अनुत्तरित राहतो तिकडे गुरु येऊन डोक्यावर हात ठेवतात म्हणतात, की हां, हे तू आहेस. जे तुला आता समजत नाही म्हणतोस, ते तू आहेस. हे जे आहे ते तू आहेस. हां. हे म्हणजे कठोपनिषदात म्हणा किंवा इतरत्र म्हणा कुठे असं शब्दात मांडता येणं फारच ते सांगताच अशक्य असं येणं आहे. नाही. द्वैतच नाही.
सांगणार कोणाला? शब्दसुद्धा व्यर्थात तिकडे. हं. म्हणून परमपूज्य आईंचं मला एक कौतुक असं वाटतं, की त्यांनी ह्या सगळ्या फ्रेजेसमध्ये बसवायचा प्रयत्न केला आणि ते अ, लक्षात येतं बुद्धीला. ते म्हणतात परमेश्वराचं एका शब्दात वर्णन करायचं म्हणजे तो अवर्णनीय आहे. आहाहाहा! म्हणजे काय हां. बुद्धी असेल बघा, की त्याचं वर्णन होणारच नाहीये. हेच त्याचं वर्णन. हेच त्याचं वर्णन आहे. कारण वर्णन करायला तू राहतच नाहीस. तूच ते झाल्यानंतर काय वर्णन करशील? मोठं घर आहे, पण त्या घरामध्ये मी एकटा आहे. तर मी राजा आहे, मी राजा आहे म्हटलं तर कोण ऐकायला आहे तिकडे? मी आहे. हं. त्यावेळेला फक्त आपण जसे शुद्ध असतो, आपलं असणं, अस्तित्व याच्यापर्यंत यमराज आणि नचिकेता नचिकेताचा संवाद आपल्याला घेऊन जातो. मग यामध्ये नचिकेताला म्हणजे अर्थातच हे उत्तरांमधनं तर या मला सांगता येणार नाहीये. हो, म्हणजे जे काही ते हो, अमूर्त हो, समजावून हो, सांगायचंय. हो. मग तो नचिकेताचा प्रवास होतो सगळा हे समजून घेण्याचा? होय. यमराजाच्या सूचनेनुसार साधना करत गेल्यानंतर तो स्वस्वरूपाला पावतो. अच्छा. हं. इकडे यमराज आणि नचिकेत आपण रूपक मानलं तर गुरूंच्या सांगण्याप्रमाणे आपण अभ्यास करत गेलो, की विचारपूर्वक रमण महर्षींकडे कोणी साधक गेला, की ते विचारायचे, "हू आर यू?" मी सांगायचो, "माझ्यासारखा साधक." मी काही भेटलेलो नाही त्यांना, फक्त वाचलेलं आहे. माझ्यासारखा साधक सांगायचा, "आय एम उदयनाचार्य, आय एम अकाउंटंट आणि अमकन-तमकं." असं, "हू आर यू?" हम्म. मग हे असं काय एवढं सांगितलं तर डिटेल माझं सगळं. मग त्यांना संस्कृतमध्ये कश्यप वत्सार नाही ध्रुवेती त्रिप्रभानिते कश्य हू आर यू? हं. हे गोत्र अमकं-तमकं सगळं तुझ्या देहाला आहे. अकाउंटंट अमकं-तमकं हे सगळं तुझं बाहेरचं आहे. खरा तू कोण आहेस? मग तो साधक विचारायला लागायचा. त्याची शुभेच्छा ही पहिली मोक्षाची पायरी. ही शुभ इच्छा म्हणजे काय? आपण शुभेच्छा म्हणजे कॉम्प्लिमेंट्स हो, ह्या यानी हो, धरतो. हो, हो. शुभेच्छा परमार्थामध्ये पहिली पायरी आहे. स्वस्वरूप आई म्हणतात नित्योपासनेमध्ये, की स्वस्वरूप जाणण्याची जी तळमळ ती शुभेच्छा असे हो. बरं, शुभ इच्छा, की मी कोण आहे हे जाणून घ्यायची त्याला खरोखर तळमळ लागली आहे. बरं. कोण मी? मी ज्याला देह म्हणतो तो मी नाहीच आहे. हं. पायाला त्यांनी इतकं सुंदर हे दिलेलं उदाहरण, की पायाला समजा गँग्रीन झालं, तर तो म्हणतो, "पाय कापा पण मला जगू द्या." मला हां. आह, करेक्ट, करेक्ट, करेक्ट. मग ज्या ह्याच्यावर एवढं प्रेम करत होतास, त्याच्यातलं एक अंग गेलं जाऊ दे, पण मला जगायचं आहे. मला म्हणजे कोणाला जगायचं आहे? हं. मग मी कोण? हे खरोखर ज्यावेळेला माणूस पछाडला जातो ना ह्या प्रश्नानी, ती शुभेच्छा आहे. ती पहिली पायरी आहे मोक्षाची. आपण हे ऐकल्यानंतर वाटतं, नाही आज घरी जाऊन ना, आपण ह्याच्यावर विचार करूया. मी कोण? मी कोण? मी मला कोण? एक्झॅक्टली उलट वाटलं आता, की म्हणजे आपण ते आपल्या पहिल्या पॉडकास्टकडे परत येतोय, की बाबा रे मला मला इतके टेन्शन्स आहेत माझ्या व्यापातले, त्यात जर मी ह्यावर अडकलो, तर कसं होणार? नाही, नाही. काय म्हणालास? की माझ्या व्यापातले माझा व्याप अर्थातच, हां, की माझ्या व्यापात मी हां, एवढा गुरफटून गेलोय, हां. त्यात मी जर ह्या म्हणजे कोण गुडूसपटला गेलाय? माझा देह, माझं माझं आत्ताचं जे काही सो माझा देह म्हणजे देह तुम्ही आहात का? नाही. हे एवढंच बघायचं आहे. तिकडे काही माळा घेऊन बसायची गरज नाहीये. नाही, नाही, पण ते जे सगळं म्हणजे करत असताना नक्की कोण अडकलंय? हं. मी कल्पना करतोय मी अडकलोय म्हणजे माझा आत्मा अडकलाय त्याच्यामध्ये. माझा आत्मा असा आपण व्यवहारापुरता हो, म्हणतोय. हो, हो, हो. देह अडकलेला आहे, तो प्रारब्धानुसार अडकलेला आहे. मी कशातच अडकलेलो नाही. उद्या मी हा देह संपल्यानंतर मी काय मला स्वर्गात कोणी केस करायला येणार नाही, की ह्यांनी एवढे पैसे बाकी ठेवले आमचे म्हणून. नाही, नाही, पण महाराज म्हणजे मला काय म्हणायचंय, की हे चिंतन करायला हां, शेवटी देह कुठेतरी बसवून शांतपणे चिंतन करावं लागेल ना? नाही गरज. गाडी चालवता म्हणजे ट्रेनमध्ये असताना ट्रेन आपण चालवत नाही ना. हं, त्यावेळेला चिंतनासाठी मिळतो ना वेळ. हं. ही ही तर फार लटकी बाब आहे, की चिंतनाला वेळ मिळत नाही हे अतिशय खोटं आहे. म्हणजे अगदी सांगू का, गोंदवलेकर महाराजांनी एकाची अशीच विकेट काढलेली आहे. नवीन मुलांच्या भाषेमध्ये विकेट काढलेली आहे.
एक जण महाराजांकडे आला आणि म्हणाला, की "महाराज काय करू? परमार्थ साधनेला वेळच मिळत नाही. प्रपंचात इतका बिझी आहे." "बरं," म्हणाले महाराज. "असं होय?" इकडच्या तिकडच्या बऱ्याच गप्पा. महाराज काय करायचे एकदम थेट नाही बोलायचे. कारण मग सापडायचा नाही ना तो. गाफील क्षणी. गाफील क्षणी योग्य ठिकाणी बरोबर शब्दांचा बाण मारायचे. म्हणाले, "काय अमकं-तमकं काय करता?" हे ते सगळं झालं बोलणं आणि म्हणाले, "मग घरी कोण-कोण असतं?" तर म्हणाले, की "महाराज आपली खूप दया आहे. आई-वडील असतात माझे आणि कोण असतं? माझी बायको असते आणि 4 मुलं आहेत मला." त्यावेळचा हां काळ आणि 5व्या वेळेला ती गरोदर आहे. महाराज म्हणाले, "एकांत नाही ना मिळत." आता सांगा, जी गोष्ट मला प्रिय आहे, हेच कठोपनिषद सांगतं, की प्रिय गोष्टीसाठी मला एकांत मिळतो आणि जी श्रेयस गोष्ट आहे त्याच्यासाठी एकांत मिळत नाही. ही लटकी बाब आहे. हे आपण आपल्याला स्वतःला फसवतोय. हम्म. ज्याला श्रेयस खरोखर गाठायचंय, हम्म. त्याच्यासाठीच कठोपनिषद आहे. हम्म. ज्याला श्रेयसाची अत्यंत ओढ लागलेली आहे. ह्या 2 गोष्टी या फ्रेजेस येतात. प्रेयस आणि श्रेयस. प्रेयस आणि श्रेयस. मग आईस्क्रीम मला प्रचंड आवडतं, पण कफ झालेला आहे. हम्म. मग त्यावेळेला मी आईस्क्रीम न खाणं आणि कडू औषध घेणं, या 2 गोष्टी मला करायच्या आहेत. याच्यातले आईस्क्रीम न खाणं हे नियमन आहे, संयम आहे आणि कडू औषध घेणं हे श्रेयस आहे. ते माझ्या जिभेला तुष्टी नाही देणार आहे, बरोबर. पण मला आरोग्य देणार आहे. आणि त्याच्या उलट मी जर आईस्क्रीम खाल्लं, तर ते जिभेला छान वाटेल, पण माझ्या देहाचं आरोग्य बिघडवणार आहे. हम्म. तर श्रेयस आणि प्रेयस आपल्याला चकवत असतात. श्रेयस चकवत नाही, प्रेयस आपल्याला चकवत असतं आणि श्रेयसाकडे जाऊ देत नाही. म्हणून आधी त्या गोष्टींचा निर्णय करून श्रेयसाकडे जायला पाहिजे, तर हे मोक्षविषयक ज्ञान हम्म. आपल्याला झेपेल. आणि आता एकांताचा प्रश्न सुटलेला आहे. मला व्याप भरपूर आहेत. व्याप भरपूर आहेत म्हणून मुलं होत नाहीत? होतात. हम्म. लग्न होतं, उलटं क्रम झाला. हा. लग्न होतं, मुलं होतात, त्यांची शिक्षणं होत असतात. हम्म. पण आत्मचिंतनाला वेळ मिळत नाही. हम्म. कारण मला काढायचा नाहीये. बरोबर आहे. किंवा मला वाटतं की आमची थोडी एक स्टेप अजून अलीकडची अडचण आहे की आत्मचिंतनातूनच समाधान मिळणार आहे ही म्हणजे ते हे आमचं श्रेयस आहे हे उमगलंच नाहीये. हं. म्हणजे आता तुम्ही म्हणता, की मगाचच तुमचं वाक्य आहे त्याच्यामध्ये, की तुमच्यासमोर बसलं तरी शांत वाटतं. का वाटतं? कारण मी शांतीच्या शोधात निघालेला साधक आहे. हम्म. आणि मला शांतीच पाहिजे आहे. शांतता पाहिजे आहे. हम्म. त्यामुळे माझ्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये तेच असणार. म्हणून संतांकडे जायचं, की ते शांत झालेले असतात. ते पोहोचलेत ऑलरेडी. हां. म्हणून म्हणतात ना, की स्वामींचं एक 2 मिनिटं तरी दर्शन घेऊन यायला हा पाहिजे. हा खरंच का? आहे. एकदा जाऊन या. ह्या सगळ्यापेक्षा निराळं सुख तिकडे आहे. हे मनाला आधी पटवा. त्या सुखाचा अनुभव घ्या. संतांच्या जवळ गेल्यानंतर तो येतो आणि मग तुम्हाला ते श्रेयस कसं आहे ते कळायला लागतं. म्हणून सत्संगती व्हायला पाहिजे. तरच हे श्रेयसाकडे जायची इच्छा होते. सत्संगती व्हायला हवी. हं. सगळ्याचं मूळ परत तिकडेच येतं. जे आपण सगळे पॉडकास्टचं शेवटचं वाक्य हेच असणार आहे, की संतांकडे जा, तरच श्रेयस काय आहे ते कळेल. कठोपनिषदामध्ये ही जे रथाचं रूपक आहे अशी काही अजून रूपक किंवा अशी अजून काही उदाहरणं असं काही आहे जे पटकन समजू शकेल आम्हाला? मूळ हे जे उदाहरण सगळीकडे वापरलं जातं, ते रथाचं उदाहरणच त्याच्यामध्ये हो का? प्रॉमिनंट आहे. त्यात काही म्हणजे ते 10 घोडे वगैरे असं त्याचं काही हां. सिग्निफिकन्स आहे काही वेगवेगळं? होय, होय. म्हणजे सगळी इंद्रिय ही घोड्यांच्या रूपात मानली गेलेली आहेत. अच्छा. मन हा सारथी आहे. मन हा योद्धा आहे आणि आत्मा हा सारथी आहे. अच्छा. अगदी सोपं आहे. काही फार कठीण नाहीये. ते मुळातनं वाचल्यावर सगळं लक्षात येण्यासारखं आहे. आणि थोडं ना म्हणजे आता माहित नाही मला हे आजकाल होईल की नाही. आम्ही लहानपणी या सगळ्या कथा खूप ऐकल्यात की मन म्हणजे आत्मा सारथी आहे. हं. आपले अवयव हे सगळे घोडे आहेत. म्हणजे हो. कदाचित कठोपनिषदाच्या रेफरन्समध्ये नसेल, पण हे असं अनेक संतांच्या कथांमधून हो, वगैरे हे हो. सतत ऐकल्यामुळे ते होय, माहितीतलं आहे. होय. ते ओळखीचं आहे. हं. पण ते
रुजलं नाहीये कदाचित. ते त्या चिंतन नाही झालेलं त्या त्यावर. त्याच्यासाठी एका संतांचा अभंग आहे. पाहण्या माझी आहे गे, शोधून अंतरी पाहे गे. दृश्य सर्व ही जायलया मग, सच्चित सुख घन राहे गे. पाहण्या माझी आहे गे. गाढ झोपेत तू तिकडेच जाऊन येतोस. पाहण्या म्हणजे अनुभव आहे तुला. हां. पाहण्यामध्ये आहे. हां. हां, पण हां. शोधून आता विचारपूर्वक शोध. का मला गाढ झोपेच्या झोपेतनं जागा झाल्यावर एनर्जेटिक का वाटतं? शोधून अंतरी पाहेगे. म्हणजे तू शांती स्वरूप आहेस. शांती मिळवण्यासाठी कुठेही जायची गरज अंतरी नाही. पाहिजे. शोधून अंतरी पाहेगे. आणि ते आतमध्ये कसं पाहायचं? तर मी देह नाही, मी चित्त नाही, मी मन नाही, मी अहंकार नाही, नाही, नाही करत हं. एकदम एवढी झेप नका मारू. हरकत नाही. आधी नुसतं स्वस्थ बसा. हं. आणि मी काय आहे? पण 5 मिनिटं बसलं तरी पुरेसं आहे सध्या. पण नक्की काय? काहीच करायचं नाही. हं. काही करायचं नाही. फारच अवघड आहे. नुसतं बसायचंय. तुम्हाला सांगितलं ना यज्ञ करा. करतील. म्हणजे बेलसरे बाबांचं तर इतकं सुंदर उदाहरण आहे, की ध्यान कक्ष बांधायचा आहे. आपल्या गावामध्ये ध्यान कक्ष नाही. ध्यान कक्ष बांधायचा आहे म्हणून पावत्या घेऊन घरोघर फिरतात. प्रत्यक्ष ध्यान कक्ष बांधून झाल्यावर त्यांच्यापैकी एकही जण येत नाही तिकडे. सांगताना मात्र "ते ध्यान कक्ष आहे ना? आम्ही केलेलं आहे." हं. म्हणजे रजोगुणाचा हा प्रभाव आहे, हं. की सतत काहीतरी करत राहिलं म्हणजे आम्ही काहीतरी करतोय. पण काहीच न करता बसणं हे महाकठीण काम आहे. हं. तेवढं दिवसातले 5 मिनिटं एकदा बसावं. काय आहे हे? सगळं काय चाललेलं आहे? सकाळी उठल्या-उठल्या बसावं. कारण त्यावेळेला कसं सगळ्या वृत्ती अजून जाग्या व्हायच्या असतात आणि आपण त्या आनंदातनं आलेलो असतो. म्हणून सकाळची वेळ. हां, त्या ठिकाणी बसावं. अगदी हातपाय धुवायचं पण त्याच्यात उपाधी ठेवूच नाही. कारण ते धुवायचं म्हटल्यानंतर आता हा पाणी इतक्या वाजता येईल इथपासून विचारचक्र सुरू झालं, की मग परत आपल्याला ते आवरणं कठीण जातं. उठल्यानंतर 2 क्षण बसावं. शरीराच्या दृष्टीने ते चांगलं आहे, की एकदम फ्लो चालू झाला तर मग काहीतरी हल्ली म्हणतात ते हार्ट अटॅक येतो आणि पॅरालिसिसचा अटॅक येतो. कारण तुम्ही एकदम कामाला सुरुवात हं. करता उठल्यात. हं. त्याही दृष्टीने ते चांगलंच आहे. हं. पण विशेषतः अध्यात्माच्या दृष्टीने किंवा स्वतःला जाणून घेण्याच्या दृष्टीने ते फार उपयुक्त आहे, की आपल्या सगळ्या वृत्ती जागृत नाही झालेल्या, फक्त जाग आलेली आहे. डोळ्यांना अजून संपूर्ण बोध झालेला नाही सगळ्या विश्वाचा. त्यावेळेला डोळे मिटून बसावं. हां, ही काय अवस्था आहे? ही फार सुंदर अवस्था आहे. मग ह्या अवस्थेत राहता आलं पाहिजे जास्ती असं वाटायला लागतं. मग श्रेयसाकडे मन लागायला लागतं. हं. अ, मगाशी तुम्ही सुरुवातीला जेव्हा यमाचा उल्लेख केलात ना, हं, तेव्हा मला पटकन विचारावं वाटलं, पण मी फ्लोमध्ये हं, विचारलं नाही. हं. यम म्हणलं की मृत्यू आठवतो हो. आपल्याला. तर कठोपनिषदात त्या मृत्यूच्या भयावर वगैरे काही. अ, नाही नचिकेताच्या ह्याच्यात यम ही अ, देवता आहे. हं. आता तिची उत्पत्ती जी आहे ना, यमाची उत्पत्ती, ही कथा त्रिपुरा रहस्यामध्ये येते. जेव्हा त्रिदेवांची निर्मिती केली जगदंबेने. त्रिपुरा रहस्य मेन गाभा हाच आहे, की चितशक्तीतनं या त्रिदेवांची उत्पत्ती झालेली आहे. त्यांना एक-एक कार्य नेमून दिलं, की ब्रह्माला सांगितलं, "तू सृष्टी कर." निर्मिती. विष्णूला सांगितलं, "पालन कर." शिवाला सांगितलं, की "तू संहार कर." ह्यानी पटकन निर्माण केलं, ह्यानी काही काळ पालन केलं, ह्यानी संहार केला आणि परत तपश्चर्येला बसले. पुन्हा ती प्रकट झाली. म्हणाले, की "अरे का रे? परत का तपश्चर्या? सांगितलं ना तुम्हाला कामं. झालं की आम्ही केलं. एकदा करून मोकळं." एकदा नाही. यांनी निर्मिती करत राहायचंय. यांनी क्रमाने पालन करायचं आणि तू क्रमाने संहार करायचा आहेस. असं शिवांना सांगितलं. रुद्राला सांगितलं तिने. तेव्हा रुद्राने विचार केला, की क्रमाने संहार कसा करू? अच्छा. त्यासाठी स्वतःमधनं त्यांनी यमाची निर्मिती केली. रुद्राचंच काम करतोय ना तो, बरोबर. हो. विनाशाचं हं. म्हणजे संहाराचं. संहाराचं. त्याला सांगितलं, की सगळ्या जे जीवजंतू आहेत त्यांचं प्राणहरण करण्याचं काम मी तुला देतो. तेव्हा मग रडायला लागले त्यावेळेला. नको मला हे काम. हां. मी कोणालाही प्रिय होणार नाही. तिकडेही प्रेयस आहेच बघा. हां. हो. मी कोणाला प्रिय होणार नाही. मी जर प्राणहरण करायला लागलो तर. 10,000 वर्ष तपश्चर्या केली. पुन्हा शिव प्रकट झाले. काय पाहिजे तुला?
तेवढे काम सोडून मला सांगा कुठलंही म्हणजे ते प्राणहरण करण्याचा नका देऊ म्हणून. त्याच्यासाठीच तुझी निर्मिती आहे. त्याच्यामुळे तुला करावंच लागेल. पुन्हा 10,000 वर्ष तपश्चर्या केली. पुन्हा शिवप्रकट झाले. ते म्हणाले, "तू किती वेळा केलंस तरी मी हेच सांगणार आहे, की तुझी निर्मिती जर संहारासाठी आहे, प्राणहरण करण्याचं सोडून बाकी काहीतरी तुला वर पाहिजे तर माग." म्हणून मग माझं नाव पुढे येऊ नये. प्राणहरण करताना माझं नाव पुढे येऊ नये. बरं. मी हरण करतो असं कोणी म्हणू नये. हं. कारण मी सगळ्यांना अप्रिय होईन. हं. शिव विचार करायला लागले. यमाला म्हटलं, की आता हे आता पण हे नाहीच म्हणतायत बहुतेक. रडायला लागलेत यमराज आणि त्यांच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. त्या रुद्रानी स्वतःच्या हातात घेतल्या आणि म्हणाले, "ठीक आहे. ह्या अश्रूंपासून अनेक रोगांची उत्पत्ती होईल." आ. म्हणजे कशाने गेले हो? हार्ट अटॅकने गेले. यमाने मारलं यमाने मारलं असं नाव नाही घेत. कशाने गेले? ह्याने रक्तदाब वाढला, पॅरालिसिस झाला आणि यमाचं नावही येत नाही. हं. पण खरा यम कसा आहे? कवी मात्र ते अतिशय सुंदर रूपाने बघू शकतो त्या यमाकडे. भारतांबेंची कविता आहे बघा एक. "घनतमी शुक्र बघ राज्य करी." बरं. त्याच्या शेवटचं कडवं काय सुंदर, काय प्रतिभा असेल हो, की अगदी यमाचं इतकं सुंदर वर्णन दुसरं कोणीच केलेलं नाही. मना वृथा का भीसी मरणा, हं. दार सुखाचे ते हरी करुणा, आई पाही वाट रे मना, पसरोनी बाहू कवळण्याउरी, घनतमी हं. शुक्र बघ राज्य करी. मना वृथा का भीसी मरणा, तो भयावह नाहीच आहे. हं. दार सुखाचे ते हरी करुणा, हं. ते सुखाचं दार आहे. तुझ्या जे आयुष्यभर इतकं भोगलंस त्याचा अंत आहे तिकडे, संपलाय. तो अतिशय सुंदर आहे. हं. काळा कवींना रेड्यावरचा म्हणे हां. असा नाहीच आहे तो. आई पाही वाट रे मना, पसरोनी बाहू कवळण्यावरी. हे माझं बाळ दमलंय आता एवढं खेळून बस. म्हणून ती प्रेमाने जवळ घेते. असा यम आहे. म्हणून तो वरदान देतोय नचिकेताला, एवढ्या छोट्या मुलाला. हं. म्हणजे म्हातारपणी हे ज्ञानाचा विचार करावा वगैरे असं नाही. नचिकेत लहान आहे, तो विचार करतोय. एक्झॅक्टली. हं. लहानपणीच जर लक्षात आलं, की मी देह नाही, मी आत्मा आहे, तर सगळी कामं पुढे त्यांनी केलेली आहेत. कुठे काही त्याने सोडलं नाही. बिझनेस सोडायला लागत नाही. काही सोडायला लागत नाही. फक्त तो जाणून असतो. हं. हं. ज्ञानपूर्वक खेळायचा आहे. हं. असा तो मृत्यू आहे आणि असा तो नचिकेत आहे. वाह! महाराज जर म्हणजे शेवटचा प्रश्न विचारतो, की हा अभ्यास करायचा असेल हं, कठोपनिषदाचा हं, किंवा ओव्हरऑल उपनिषदांचा, हं. तर कशी सुरुवात करावी? काय करावं? ईशादी 9 उपनिषद म्हणून एक पुस्तक आहे. बरं, गोरखपूर गीता प्रेसनी प्रकाशित केलेलं. बरं. त्याच्यामध्ये वरती श्लोक दिलेला आहे. खाली त्या श्लोकाची फोड दिलेली आहे, की कुठल्या संस्कृत शब्दापासून कसं सुरू झालंय आणि त्याच्या खाली संदर्भ देऊन आणि त्याच्या खाली पूर्णपणे त्याचं भाषांतर दिलेलं आहे. बरं. हे वरवरचं भाषांतर प्रथम वाचून घ्यायचं. बरोबर, बरोबर. हं. वाचनाने आपण एकदा आपल्याला लक्षात येतं, की काय कळलं आणि काय नाही कळलं. हं. जे नाही कळलं ते बाजूला लिहून ठेवायचं. हं. आणि मग ज्यावेळेला आपण संतांच्या दर्शनाला जातो, त्यांना त्याबद्दल तद्विद्यं परिप्रश्नेन तद्विद्यं प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. विद्यम म्हणजे जाणणे. काय? जे आपल्याला अडलेलं आहे कठोपनिषदात ते जाणणे. कसं कसं? 3 प्रकारे. प्रणिपातेन मनापासून शरण जाऊन, की "हे महाराज मला हे कळलं नाही. हं. हे जरा समजावून सांगा." हं. परिप्रश्नेन मला हे कळलं नाही. हे मी पॉइंट्स काढलेले आहेत. एवढं समजलेलं आहे. हे बरोबर आहे का? आणि हे जे समजलेलं आहे ह्याच्यात म्हणजे हे जे समजलेलं नाही ते जरा समजावून सांगाल का? बरं. परिप्रश्नेन. हं. आणि एवढंही जमत नाही, की एवढा आता मला अभ्यास कोण करणार? एवढ्या नोट्स कोण काढणार? मग संतांची सेवा करून. तद्विद्यं प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया गीतेमध्ये सांगितलेलं आहे. बरं.
त्याप्रमाणे पहिल्यांदा आपल्या प्रयत्नाने आपल्याला काय समजतंय, हं. तेवढं बघून घ्यावं. जे अडलेलं असेल ते संतांकडे जाऊन मार्गदर्शन करावं. कारण ही उपनिषद विद्या आहे. गुरुच्या जवळ बसून बसूनच शिकण्याची विद्या शिकण्याची. आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे स्वाध्याय तर करूच, पण गुरु हो, हवाच. हो. बरोबर, बरोबर. गुरु या शब्दाचाच अर्थ काय आहे? गु म्हणजे अंधार, रू म्हणजे प्रकाश. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा तो गुरु. वाह! ही क्लिअर डेफिनेशन दिलेली आहे गुरुची. हं, हं. ज्याच्या सहवासात आपल्या अज्ञानाचं पटल नाहीसं होतंय असा अनुभव येतो तो गुरु असतो. तो प्रत्येकजण गुरु असतो. दत्तात्रेयानं 24 होते ना. आपल्या आयुष्यात जे येणार आहे ते ह्याच्याकडनं मला हे शिकायला मिळालं. तो तुमचा गुरु झाला. सद्गुरू एकच असतो. हं. सत म्हणजे शाश्वत प्रकाशाकडे नेणारा तो आत्मज्ञानी गुरु लागतो. महाराज खूप खूप धन्यवाद. काय ना हे सगळं महत्त्वाचं आहे. हे सगळं आम्ही समजून घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे, त्याचा बोध केला पाहिजे, झाला पाहिजे. हे कळतं सगळं. पण म्हणजे तुम्ही म्हणालात तसं, की गुरु लागणार आणि म्हणजे मला मान्य आहे, की व्याप आहे हे खोटं आहे. पण ते असं म्हणजे असे योग जुळून येतात आणि मग थोडंसं काहीतरी ट्रिगर होतं. तर तुमच्यामुळे हा योग 4 वेळा जुळून आला आणि तुमच्यामुळे बरंच काही शिकायला मिळालं. खरंच म्हणजे आय कांट थँक यू इनफ, पण खरोखर मनापासून धन्यवाद. तुम्हा सर्वांना आत्तापर्यंत 4 वेळा आम्ही म्हणजे इन मराठी मंथनचं सार्थक झाल्याचं जे काही वाटतंय ते अशा कॉन्व्हर्सेशन्समुळे आणि उदयन महाराजांबरोबर हे करता आलं हे खरोखरच म्हणजे कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्हा सर्वांना सुद्धा भेटू पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. वंदे मातरम. जय श्रीराम.